चल का काजल करू दोघी मिळून. किती काय काय बाकी आहे सांग मला. मी लवकर लवकर करू लागते. मी मनीषा ताई काहीच बाकी नाही आहे. मी सगळं करतो. सगळं झालेलं आहे. काहीच बाकी नाही आहे. तुम्ही बसा ना बाहेर. बसा तुम्ही. नाही तर इथं बसा. मी खुर्ची आणतो. खुर्चीवर बसा आणि गोष्टी सांगा. पहा तुम्ही मी कसं काय करतो. मीच सगळं करतो. तुम्ही काही करू लागू नका. नाही ग काजल असं कसं अशी कशी म्हणते मला की खुर्चीवर बसा आणि पहा. मी खुर्चीवर बसून तुला बघू. तू स्वयंपाक करते आणि मी बघू का? म्हणजे मी काय कोणी बॉलिवूड स्टार आहे का? मी बसून तुला बघू. तू काम करशील आणि मी बसून बघू. काही नाही. चल दे आण. कणिक दे. कणिक असेल ना भिजवायचं कणिक दे मी भिजवते. आणि तू काय बाकी असेल पापड वगैरे तळतं काय तर ते बाकी असेल तर तू ते कर. काही तसं नाही. तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी जेवण करायला आले आणि तुम्ही पहिल्यांदाच आले. मी काय तुम्हाला काम सांगू का? नाही तुम्ही काम नको करा. एक बी काम नको करा. तुम्ही बसा. बसा तुम्ही. मीच करते सगळं. हो मीच करते. मी तुम्हाला काहीच करू देणार नाही. सगळं मीच करतो. असं आहे का? काहीच नाही करू देणार मला? असं नाही. चल दे. तू थकून जाशील ना एवढ्या जणाचा स्वयंपाक करून. तुला सवय नाही आधीच तर. सासरी करत असतं का? करते ना ताई. होऊन जाईल सवय. होऊन जाईल. सवय झाली पाहिजे. एवढ्या किती बी लोक आले ना तरी स्वयंपाकाची सवय असली पाहिजे म्हणून मी करते. माझ्या सासरी मी करत नाही. आणि आता नाही का एक किस्सा सांगते ताई तुम्हाला. म्हणून म्हणते तुम्ही मला करू नको लागा. मलाच करू द्या. कशाचा किस्सा ग? कोणता? आता मी माहेरी म्हणतो मी सासरी गेली होती ना तर पूर्ण स्वयंपाक ना मलाच करावा लागला. पूर्ण स्वयंपाक आणि पूर्ण भांडे सगळ्याला जेवायला वाढणं सगळं मीच केलं ना. तर ताई एवढी थकून गेली होती ना मी. एवढी थकून गेली होती. रात्रभर पाय दुखले डोकं दुखलं आणि उठली नाही. जेवायला तक नाही उठली मी रात्री. तर मग माझ्या सासून गोळी आणली. गोळी खाल्ली. जेवायला दिलं जेव म्हणे आणि मग झोपली. तर दिवस निघाल्या थोडंसं बरं लागलं मध्ये. मग असं होते ना ताई. मग आपल्याला सवय राहत नाही. मग आपण एकाएकी करतो तर मग असं भोगावं लागते. म्हणून म्हणतो ताई मला सवय पडू द्या. मला जा तुम्ही बसा तुम्ही. मी करतो सगळं. सवय पडन ना तर मग आपोआप मग मला काही होणार नाही. किती बिछाण्याचा स्वयंपाक करण किती काही काम करण तरी. हो असं का? बरोबर आहे ना. आपल्याला सवय नसली ना तर एकदम केलं तर अखरते आपल्याला. तू तुझ्या माहेरी पण करत नसेल ना? तू माहेरी तर काय तुझे बाबा आई आणि तू तिघेच राहायचे. हो ना ताई. माहेरी आईच करून घ्यायची. मी तर शिकली हॉस्टेलमध्ये शिकली आणि मग घरी आली. शिक्षण झालं. घरी आली तर जॉब लागली. जॉब करत होती. कधी कोणता क्लास करत होती. तर मी घरी कधी कामं केलेच नाही. आईच करून घे सगळे कामं. मग मला म्हणून सवय नाही काम करायची. जास्त काम झालं का मग तब्येत खराब होते. तर आता तर सवय लागली पाहिजे. आता आम्ही इकडे एकटं राहतो आता. तर कोणी समजा आले तर मलाच करायला लागेल ना. तर म्हणून मग मला सवय पडली पाहिजे. तर आता मी सवय पाडतो आता काम करायची. जास्त लोक आहेत स्वयंपाक करायची जास्त काम करायची. तर म्हणून म्हणतो ताई मला एकटीला करू द्या. भात होते. भाजी वगैरे काही नाही. भाजी वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त पीठ भिजून पोळ्याच टाकायच्या ते मी टाकतो. असं आहे का? भिजव मग पीठ भिजव. मी बसते. पीठ भिजव आणि मी खाली बसून लाटून देते आणि तू उभी राहून शेकून घे. ते तर चालेल ना? तेवढं तर करू ना? ठीक आहे ताई. आता तेवढं करतो म्हणतात. ठीक आहे. राकेश कसं काय मग आपल्या तिकडे परमेश्वरला सगळं ठीक आहे? पेरणी डारणी झाली असेल ना? हो काकाजी झाली पेरणी डारणी. तर कवाचित झाली. 1 महिना झाला. आता एवढं हित आता माल बी वरता आला असा. चांगलं ठीक. काय काय पेरलं? माहित नाही काकाजी काय काय पेरलं काय नाही. तर मी गेलो नाही शेतात आणि विचारलं नाही तर माहित नाही मला. 2 भाऊ आणि बाबा करतेच शेती. नाही काकाजी ते मंदातले मदन दादा शेतीत नाही जात आता. दुकानच पाहिजेत ते दुकान पाहिजेत. आणि मोहन दादा आणि बाबा दोघच शेती करतात. असं दुकान कैसा घेतलं मोठं? अर्जुनच्या बाबा मी सांगू नाही का तुम्हाला. ते त्या मंजूट सुनीनं जबरदस्तीनं दुकान करून घेतलं म्हणून दुकान पाहिजे. तेच किराण्याचं तवाच तेच वय. मंजूट सुनीनं जबरदस्ती केली. दुकान मांडून द्या. तर करून दिलं नाही यायच्या बाबांना राकेशच्या बाबांना. तेच वय. असं किराणा दुकान ते तेव्हाच चालते मग दुकान आता चांगलं राकेश. ते काय म्हणतात सुनबाई नाही पाहत का मग दुकान आता मदन पाहिजे. हो काकाजी आता वहिनीले घरचे कामं राहते करायचे आणि धैर्य बी आहे लहान बाबू त्याला पाहा लागते. तर वहिनीचं काही जमे नाही तर मग दादाच बसते. आता दादाच पाहिजे. दुकान चालते काकाजी. आता चांगलं चालायला लागलो दुकान. एका हप्त्याभरात माल सामान संपून जाते. पण दादाला हप्त्याभरात माल आणायला लागते. दुकानही चांगलं चालते आता. चला ठीक मस्त आहे राकेश. आपलं बरं आहे. शेतीला काहीतरी जोडधंदा म्हणून दुकान बरं आहे. आणि तू आपल्या इकडे ड्युटी राहते. चांगलं आहे. म्हणजे 3ही पोरं अलग लाईन मध्ये समजा आहे. एक मोठा शेतीमध्ये आणि त्याच्यापेक्षा लहान समजा व्यावसायिक दुकान आणि तू नोकरी.
चांगलं आहे, जमते. एकाच इकडे तिघही गेल्यापेक्षा अलग अलग व्यवसायात गेले ते बरं. हो काकाजी, मी शिकलो आणि मी इंटरव्ह्यू दिलो, मला नोकरीच लागली. मला शेतात जायचं कामच नाही पडलं. चांगला आहे बुवा राकेश. आमचा अर्जुनचंही तसंच झालं. अर्जुन बी शिकला आणि मग फॉर्म भरला पोलीसमध्ये. 5-6 वेळा फॉर्म भरला बड्या त्यानं. आणि पण लागून नाही आला. आणि 6व्या वेळेस लागून आला त्याचा फॉर्म. आता चांगली ड्युटी लागली, प्रमोशन बी झालं, आता ठीक आहे. आणि हो अर्जुन, लग्नाच्या टायमाला बी कोणता तरी काहीतरी फॉर्म भरला होता तू ना, ते नाही लागला. ते असाच भरला होता आईने, असाच होता स्टाफ सिलेक्शन, असाच होता तो. तो नाही लागला बी असता तर मी नाही केलो असतो. हे आपलं हे ड्युटी बरी आपली सरकारी ड्युटी. तेच काही कामाचे नव्हतं, ते प्रायव्हेट होतं ते. झालाच नाही का यायचा स्वयंपाक? चला जेवायला. बाबा, आई, चला जेवायला. राकेश बापूजी, चला. त्रिशाचे बाबा, चला जेवायला चला. या हात वगैरे धुवून इथेच वाढते मी, नाही का आई? इथेच वाढते. हो वाढ ना, इथंच वाढ ना. चांगली हव्याच्या खाली जेवणही होते मस्त. इथंच वाढ. अगं त्रिशा, मम्मा नाही म्हणायचं ना बेटा, मम्मा नाही म्हणायचं, आई म्हणायचं. काय म्हणायचं? आई 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 म्हणायचं. बस ना बेटा त्रिशा, बस बस. बस ना, आजीजवळ बस ना. मी तुला जेवायला देते. हा, पापड खाशील ना तू? पापड, हा, पापड तळले आहे तुझ्यासाठी. आणि तुला खिचडी, वरण, भात सगळं तुला जेवायला आणते मी. हा, बस आजीजवळ बेटो. तू समजदार आहेस ना बेटा, समजदार आहेस ना तू? हा, तू हुशार आहेस ना. बस आजीजवळ बस, मी तुला जेवायला देते. हा, करा सुरू करा काकाजी, घ्या. हो करा तुम्ही करा सुरू. घे राकेश, घे कर सुरू. अर्जुन जो घे. अर्जुन मग कर सुरू. हो मी करतोच, तू बी कर. चल कर सुरू. तुम्ही जेवून घ्या ना वो मनीषा, काजल, तुम्ही जेवून घ्या ना दोघी जणी. हा, आम्ही जेवू ना आई. सगळ्यांचं तुमचं होऊ द्या, नंतर आम्ही दोघी जेवू ना. मावशी, काकाजी, जेवा तुम्ही. जेवा. आम्ही मनीषा ताई ना मी नंतर जेवते मग. बरं बाई, ठीक आहे, नंतर जेव जा. भाऊजी, करा सुरू, जेवा. केलं सुरू केलोच. मस्त. एक नंबरची भाजी बनली, चांगलीच बनली भाजी, मस्त बनली. वहिनीनं बनवली काय? वहिनी तुम्ही बनवली वाटते भाजी? नाही बापूजी, मी नाही. सगळा स्वयंपाक काजलनंच केला आज. मला तर तिने हात नाही लावू दिला. फक्त मी चपाती लाटू लागली तिला. बाकी सगळं तिनेच बनवलं. काजलनेच बनवली सगळ्या भाज्या. चांगला बनवला स्वयंपाक काजल. पहिल्यांदा तुझ्या हातचा स्वयंपाक खाऊन राहिली बा. मनीषा सारखाच करतो तू बी स्वयंपाक. मनीषाही मस्त करते. हा, मस्त स्वयंपाक केला. झोप ना आता. झोपत नाही का आता? बसलीच राहतो का आता? हे येवाच्याच आहे ना अजून. अर्जुन, मनीषा. मग दरवाजा उघडा करून झोपू का? मग दरवाजा लावून झोपून मला झोप लागली तर मग हे चांगले चटकले पडते तिथं. हा, मनीषाचं जेवण व्हायचं होतं ना. आपणही जेवलो बसलो तोपर्यंत तेही बसली. मग आपण आलो तर त्या जेवायला बसले असं दोघे जणी. आणि यायच्या मग गोष्टीच चालते मग. हा, हे आता एका वयाचे आहेत सगळे 4 जण. चालते मग त्याच्या फकाल्या गोष्टी असं तसं येतीनच. आता येतीनच. तुम्ही झोपा ना, तुम्ही झोपा. ते आले म्हणजे मी दरवाजा उघडतो, मग मी बी झोपतो. ते आले म्हणजे झोपा ना, तुम्ही झोपा ना. बरं तू बस, मी तर झोपतो. आपलं पोट भरलं. आता झोप येऊन राहिली. भूक एकदम सपाटून लागली होती. तिथून आलो जेवून चालत मस्त व्यायाम झाला पोटाचा. मोकळं लागून राहिलो मस्त. स्वयंपाक चांगला बनवला होता बाप पोरीनं. मस्त भाजी गिजी मस्त 2-3 भाज्या बनवल्या पटीनं, पण मस्त बनवला होता पोरीनं स्वयंपाक. तर आता लागून राहिली बा मला झोप. तू बस, मी झोपतो. झोपा ना, तुम्ही झोपा, मी बसतो ना. हॅलो, मी बोलून राहिली. समोता बोलून राहिली मी. बोल ना बाई, बोल. झोपलीच नाही काय अजून? आतापर्यंत जागतो काय तू बापा? आता कायच्यासाठी फोन केली? बोल. आता काय आपल्याला कामधंदे. दिवसाने 2 घंटे मस्त झोप होते आणि संध्याकाळी बसली राहिल्यानं रातच्यानं बरोबर लवकर झोप येत नाही. मग येते तिकडे 11 वाजता झोप. झाले आता जेवण खावणं झाले. म्हटलं चाल अर्जुनच्या मायला फोन करून पाहतो. लय दिवसाचं बोलणं नाही झालं. आता म्हणून केली बापा. झालं का? तू झोपली होती का? मी बसली आहे बाई. मी झोपली नाही. मी झोपून जात असतो. मी लवकर झोपून जात असतो. पण आज आता अर्जुन मनीषा येवायचे आहे तर म्हणून बसली आहे. आता त्या सुनीनं बोलावलं होतं ना, त्या पोरानं, त्या सुनीनं राकेशनं बोलावलं होतं आज जेवायला. तर तिथंच जेवलो आज सगळेजण. तर आताच आम्ही आलो जेवून. तर आता ते आहेत आता गोष्टी माता होत असून त्याच्या जेवण. मनीषा आणि काजल जेवायचे होते तर ते आहेत तिथं. आम्ही दोघं येऊन जेवलो ना. आम्ही येऊन गेलो. आम्ही काय त्याच्यात बसा, आम्ही येऊन गेलो.
असं असं हो काय, काजलनं राकेशनं आज जेवायला बोलावलं होतं काय? हां ठीक आहे, चांगलं आहे ना. तिच्या तिथं राहतं आता, महापोरग तिथं राहते आता, तू तिथं राहतं आता. आता जात येत राहत जा आता एकामेकाच्या घरी. नाही आता माय तर एवढे दूर येणं नाही होत बा, पण आता महापोराच्या आणि सुनीच्याच घरी जात जाय. मी जास्त नाही जात, पण मनीषा मैसून जात राहते बा. मैसून जाते त्या सुनीले भेटाले, गोष्टी गिष्टी करते, कुठं जावाचं असलं तर दोघे जणी संग जाते. आणि अर्जुन राकेश हे फोन करत राहते, भेटत सुट्टी असल्या दोघाले का दोघे भेटतात मग तिकडे बाहेरच. मग कधी कधी मैसून बोलावते जेवाले, मग कधी कधी तोही सून बोलावते जेवाले. असं आहे बा आमचं. आज आता तुला सुनीच्या घरी होतं जेवण. चांगलं आहे ना बाई, चांगलं आहे ना. तर एका जागी राहिलं ना तर तसंच राहावं लागते, हारून बिरून. दूर राहिलं तर दूरची गोष्ट अलग राहते, पण एका जागी राहिल्यावर येणं नाही जाणं नाही हे गोष्ट काही पटत नाही. येणं जाणं चालू ठेवावं लागते. बरं ठीक आहे. हो जातो बा. मी कधी कधी एखाद्या दिवशी फिरत फिरत गेली म्हणजे तिकडे जातो. मग देते तुझी सून, पाणी देते, चहा मानते. हो करते तशी करते ते. चाल मग आता झोप बा तू. त्या झोपाचा टाइम झाला, माय तर 11 वाजताचा टाइम आहे. झोप तू मग आता, ठेवतो. बोल ना बाई, बोल ना, बोल बोल. आता झोपाचा तर टाइम झाला, पण आता अर्जुन मनीषा येवाचे आहेत ना, तर मग त्याच्यासाठी दरवाजा उघडा लागेल ना मला, म्हणून बसले आहो मी. बोल बोल. चल मग राकेश, भेटू आपण आता एखाद्या आपल्या सुट्टीच्या दिवशी. चल आता, चालतो आता, लय उशीर झाला. चला मग आता चालतो. वहिनी चला चालतो, ये जा आमच्या घरी ये जा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, चला ठीक आहे. लय उशीर झाला, मग गोष्टीत आपली पुरी रात्रही निघाली तर कमीच आहे. काजल चल मग. ठीक आहे येतो. चला बापूजी. हो ठीक आहे, ये जाता ये उद्या गिद्या. हो हो येईन ना मी. तुला टाइम मिळेल तर तू ये. हो ताई मनीषा ताई, मला जर टाइम भेटेल ना तर मी येईल. चल मग राकेश, चालतो. हो हो ठीक आहे. बरं ठीक आहे मग राकेश, चाल भेटू एखाद्या रविवारी. हो अर्जुन ठीक आहे ठीक आहे. चल आता, गेले पाहुणे. हो गेले पाहुणे. सगळं व्यवस्थित झालं मस्त. नाही मी तर पहिलेच गोंधळून गेली होती, कशी करण कसं होईन कसं नाही, पण स्वयंपाक जेवणं वाढणं सगळं व्यवस्थित झालं. नाही वहिनी आल्या म्हणून झालं सगळं व्यवस्थित, नाही तर तुझ्यानं काही नव्हतं होत काजल. मनीषा वहिनी आल्या तेव्हा तर सगळं झालं. मनीषा ताई वेळेवर आल्या, सगळा स्वयंपाक तर मॅच केला होता. मग पोळ्याच करू लागले फक्त त्यानं, बाकी सगळं तर मॅच केलं. आणि काय म्हणे मनीषा ताईची वहिनी, मनीषा सारखाच स्वयंपाक केला म्हणे. मनीषा ताई जसा स्वयंपाक करते तसा चांगला झालता स्वयंपाक नाही आजचा. हो ठीकठाक झालता स्वयंपाक काजल, ठीकठाक झालता. तरी वहिनीसारखा नाही झालता. वहिनी जसा स्वयंपाक करते ना तसा नाही झालता, त्याच्यापेक्षा थोडासा धीमच होता. वहिनीच्या स्वयंपाकापेक्षा धीमच होता. वहिनी एक नंबर स्वयंपाक करते. तुले वहिनीसारखा स्वयंपाक करणं शिकाले तुले टाइम लागन, लय टाइम लागन. सगळ्यांनी तारीफ केली, सगळ्यांनी प्रशंसा केली, आणि तुम्हीच एकटे तुम्हाला चांगला नाही लागला का स्वयंपाक? आता मनीषा ताई बी तर म्हणे मस्त बनवलं म्हणे, तुला मस्त बनवलं म्हणे. हा ते मोठ्या बाबाई म्हणे तेही आवडलं, आणि तुम्हाला काजल प्रशंसा तर सगळंच करते, पण आपल्या चुका आपलेच लोक दाखवते. असं आहे. तरी मनीषा ताईची बराबरी तू नाही, मनीषा वहिनीची बराबरी तू नाही करू शकत. मनीषा वहिनी आहे, तू आहे. किती चांगलं करा काही करा तरी तुम्हाला नाही आवडत. चला